पाहुण्याचा फोन आलता कधी आता पाहुणे बी ए पुरीनो पाहुण्याचा फोन येऊन गेलाय तुम्ही लवकर तयारी करा. कोणते पाहुणे येऊ राहिले? तिला पाहिला ते काल बोलले तुम्ही ते का? हा. चांगले का पण? अरे चांगले आता काय वाईट पाहुणे आपल्याला येते का काय? बरं लई असं मचमच करू नका. खायला करा आणि प्यायला करा. लय काटाळा येतो. अरे मग तसे पाहुणे मी काय तो खायला किती लागत आहे त्यांना. नवरी पाहिला तरी 500 रुपये हातात देऊन जाते ना आपण काय 150-150 रुपये पोहे करतो काय एवढं. हा पोहे बी ठीक आहे पाहून ते नंतर पहिलेच पाणी देऊ. हा पाणी बिनी दे. पसंत पडला तर वेगळा विषय. नाही नवरदेव तुला पसंतच होणार आहे तिला. नवरदेव तसं सर्व्हिसला आहे. हा का? हा कंपनीचे मॅनेजर आहे ते मला फोन करून सांगितलं होता. हा का? त्या ठक्कीच्या पुढच्या लग्नात तो नवरदेव मला दाखवली तिने. आता टकीच्या पोरीला 4 वर्ष झाले लग्न करून. कच अरे नाही की मागची पोर होती ती. ती लहानी? हा तिच्या लग्नामध्ये ती गेलो होती ना हा तेव्हा मला नवरदेव दाखवलं ती. बरं का ती टकीची पोरगी चांगली नाही. तिचं लपड बिपड असेल म्हणून ते आपल्या गळ्यात मारत असेल. नाही नाही लग्न झालं ठक्कीच्या पुरीचं. झालं का? हा बरं थांबा आता आवरतो आम्ही. हा तिला आवरायला लावते. हा आवरायला ड्रेस कोणता घालायला लावू तिला? बरे बरे त्यासाठी आपलं साधं आहे तसं हा राहायचं. पटलं तर ठीक त्यांना नाही तर बाय 500 घ्यायचेच पण हातात हा का? देतात. नवरी पाहायला आले 500 रुपये कोणी देते. देतील का पण? जमायचं पुढे जाऊन दे मरू दे. जाऊ दे नाही काय तर आपला ना. अख्खा सीजन याच्यावर गेला 500. हा हप्त्यातून 2 पाहुणे आले म्हणजे बाजार हात चल, मरू दे. जाते. हा काय ना गाड्या पाहुणे अजून 15-20 मिनिटात ते आलो. पाहुण्यांचं घर यायचं या राम 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 राम. श्रीपतराव इंडपिरे साहेब. हा आम्हीच आहे. बरोबर आलो बरं का. शेतकरी आम्ही साहेब नाही. माऊस भाऊ आहे आम्ही. अच्छा तुम्हाला फोन केला होता काल. हा हा कुठे इथे बसू का? हा बस ना. या. कसं आहे त्याचं शिक्षण लय झालं. तुमचीच वाट पाहत होतो. हो. म्हणलं पाहुणे काय ना पाहुणे काय. हा मग आता ट्रेन लेट झाली. हा हा पण ट्रेन लेट झाली आणि त्यात बस लेट झाली परत. काही ते चालू होतं ना मार्केटला हा हा आंदोलन. नाही त्या चालेल आंदोलनात गुतलं म्हटलं आमचंच आंदोलन होतं काय. नाही काही नाही बरं काय झालं पोहोचलो. हा. मारू का पुरला का बोलू का पुरला बोलू. हा बोलवा ना. सोनाली रुपाली काय वाढलं? ते पाहुणे आले. आले का? थांबा मी तिला बोलून आले. हा ये कोण आहे? भाऊ आहे ना माझा मावजो. हा बस शिकून बस. मी पुण्याला राहतो. अच्छा काही सर्व्हिस करता का? हो सर्व्हिसला आहे ना मी. दादा मोबाईलच्या कंपनीत कामाला आहे. तो त्याचा मावस नवरा. तूच नवरदेव काय? नाही नाही फोटो हा याचा आहे. ॲक्वागार्डचं पाणी वापरता ना तुम्ही? हा ॲक्वागार्ड. नाही नाही विहिरीच आहे आमचं. तुम्ही पेता का ते पाणी? काही झालं तर चालतं. नसन पाणी प्यायचं तर मग नाही नाही तसं नाही. आता सोयरी करायला आलोय म्हटलं घ्यावंच लागेल ना. नाही तर आता आमच्या घरात आम्ही ॲक्वागार्ड शिवाय पाणी पित नाही. नाही प्रत्येक पाहुणा आला का त्याला मी प्रत्येक पाहुणा आला ना जो पाण्याला नाकारला का त्याला मग आम्ही माझा पाहिजे तो. चांगलं आहे पाहुण्यांचं. हो मग माझं तुम्ही ना पेता बरं. ना माझा? माझं कंपनीचे मालक होते का तुम्ही? नाही 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 आम्ही पाहुण्याला आमच्या अण्णांचं कसं आहे? हा ते असे छोटं मोठं शोक नाही पाहती. नाही माझा चांगलं आहे पाहुणे. किती प्या हा गागणारच नाही मी. उन्हाळ्यात पावसाळ्यात सगळ्यात सीझन हा. माझाच. माझं चालू आहे. ते तरीच म्हटलं ते माझ्या वाल्यांकडे झाले का. बरं ते जाऊ पाहुणे द्या टपरी बरं, ते म्हटले. माझं जाऊन द्या. पोरगाव कोणत्या गावाला सर्व्हिसला? पोरगा लांब आहे विदेशात. विदेशात देशात हो मग दुबईला दुबईला. मग ते खूप पगार पाणी असेल. डायरेक्ट विमानाने येतो. पगार भरपूर $मध्ये. किती? आम्हीच विचारलं नाही आजपर्यंत. सांगत नसतो तो. तिकडं त्याच्याशी बोला ना तुम्ही. काय करतो पोरगा तिथं? इंजिनियर आहे ना मी. खोलतो काय? हा खोलायचं खोल फिटिंगचं काम आहे माझं. हा का? मोठ्या कंपनीत आहे तो इंजिनियर. दुबईला आहे ना. पोरगा जरा तुम्हाला असं शांत नाही वाटत? ते त्याची महिन्यानं कान बदरी झाले असते ना. विमानाच्या कंपनीत तो खोल फिटिंगला आहे. हा का? मोठे विमान राहते ना असे वरून जात्यात. हा तू त्या ढवळ्या विमानात राहतो का काळ्या रे? नाही काळ्या मग मला सांगायचं नाही पाहुणे ना काय सांगू आता. हा बरोबर त्याला आवाजानं बदर झाला बदर. ते कान त्याचे ना कायम ते ऐकून ते विमान कसं उडतं ते तर सांग. ते जाऊन द्या तुम्हाला आई वडील नाही का? आहे ना. मग आले नाही. मम्मी पप्पा या भानगडीतच पडते नाही. कारण 25 पोरी पाहून झाले. हे बाप्पा 25 पोरी पाहून झाल्या
त्याच्यात काय झालं सारखा फोन येत राहतो स्थळांचा. बरं तुम्ही बरं हा एकटेच कधी सुट्टीवर राहतो कधी कामावर राहतो. आता वैतागून जातो ना. एकटेच आहे का आणखीन कोणी भाऊ आहे? हॅलो नाही एकटाच आहे मी. एकटाच आहे ना. हा एकटाच. मामा मामा आहे ना. हा मी कॉल किती मामा आहे? एकच मामा आहे मला. एकच आहे ना. हा, एकच पण आम्हाला मामा. मामा एकुलते एक आहे त्याला. हा आणि सगळं काही माय सोपून दिले. आता माऊस भाऊ मी त्याचा मोठा माऊस भाऊ हा का सका भाऊ नाही का तुला? नाही ना मी एकटाच आहे ना. एकटाच येतो मग त्याच्या मागे मावशीचा मुलगा आहे मोठा. तुमचं झालं का लग्न? तुमची पोरी सांगा ना. आता आम्ही बघत आम्ही दुबईवाले ना हो. आमचा चिरंजीव म्हणजे तुम्ही जे म्हणता ना तो कसं आहे खोल फिटिंगच्या तिथं जे विमानाचं काम आहे तिथं खोल फिटिंग विभाग आहे. फार मोठा विभाग आहे. जवळपास 5 एकरचा विभाग आहे तो. जाऊन द्या आम्हाला. त्यात इंजिनियर येतो. आता मला काही सांगता येईल का? अण्णा, मी काय म्हणते पोरग कमी बोलतो हेच जास्ती बोलतो. पोरग काय मुकामी काय का? नाही नाही जास्त बोलायची सवय नाही ना. हा हा एखादी कंपनी एकटाच असेल ना त्याच्यामुळे. नाही भरपूर काम आहे. आणि मी काय तो आम्हाला सगळं पटलंय. आता तुम्ही मुलीला विचारून घ्या काय विचारायचं. हा तुमच्याकडे काही पद्धत असते ना कसं पाणी बिनी घेऊन येतात. नाही पेलं ना आता तुम्ही. अरे नाही तसं नाही. आता आमच्या भागात तशी पद्धत जा जमाजमी झाली का डायरेक्ट आम्ही माझं देतो असतो. माझं दुसरं प्यायचंच नाही. चालेल त्यांच्या पद्धतीने होते. माझ्याची बाटली आणून ठेव. हा करा तुमच्या पद्धतीने करा. कसं विचारा करता मुलीला विचारा मग. मुलगी कोणची पण ही कही हा हा अहो मुलगी कोणची दाखवते मुलगी हिचं लग्न करायचे. अहो मला ह्या वाटल्या. असं काय तुम्हाला काय वाटत मग आम्ही नवरतो बदलून घेऊ का? असं कुठं राहत असं का? अहो मी त्याच्याकडे मी काय बघून मी तो समजतो. मुलाला मुलगी पटती का? पण एवढं- बरं भाऊ तुला जी पसंत करते ही कर नाही तर ती कर. नाही नाही हिचं लग्न व्हायला. नाही माझं लग्न होईल ना. नाही पसंत पडते. तुला काही विचारायचं असेल विचार ना बाजूला घेऊन अण्णा पाहुणे त्यांना विचारू इकडे या द्या. जरा. तू नुसतं घुमे व्हायला आणि मान आलो तो. नाही नाही कमी बोलायचं. विचारून घेऊन ये. हा ना विचारून घे ना. पैसे दे. विचारून घे साईडला. मी काय म्हणतो पैसे दे काढू मग पाहू पुढं. मग विचारून घ्यायचं. उद्या गडबड झाली मग बरोबर. हा, परत मी काका मामाला काय सांगू. सांगू नका बरं का पोरगी आपल्या डोळा मारायची सवय. डोळा डोळा गप्प आपली धरून गोष्ट ठेवतो. आपल्या आणि ते ना पाहुणे थोडेसे ते ते दगडी माझं गोळ आहे. टाका. हा पाऊस एक भिजत. जमन ना तू जाऊन ये ना थोडं साईडला. बोलू का? मग नाही नाही काय आहे ते माणसात बोलून घ्या. नाही 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 तसं नाही पद्धत आहे ती दुबईची. अहो ती पद्धत आहे नवीन पद्धत निघाली आता. दुबईची पद्धत इकडे मुला नाही मुली चालणार. ती थोडं बाजूला मी काय बोलावं. होतो ते नंतर पाठवा बी. आधी विचारा पोसा पुरीच्या हातात काय तुम्हाला द्यायचं फुलने फुलाची पाकळी. नाही आणलंय ना आम्ही आणलंय का रे. मग आधी तुला विचारून कालच द्या सांगितलं नाव होतं गाव ना. काय तुम्हाला पोत- कसं आहे, हे पाहुणे एक तर ही चित्र आहे ते दिल्याशिवाय पुढचं दाखवते नाही. द्यायचे का लगेच? मा म्हणे तुम्ही लग्न त्या करता तुमचे वडील घेऊन यायचे सगळं. टाळ्या वाजायचं असतं का. नाही नाही टाळ्या लग्न झालं टाळ्या. तुमच्याकडे होत्या आधी. आज पाचशे यांचा धंदा दिसतोय. आज पाचशे बोल गेले आता. तुला वाटतं का काही मग 250 वाटत. आमची पोरगी एवढी सुगरण आहे ना सगळ्या गोष्टी करते. काय काय स्वयंपाक सोडून सगळं येतं तिला. सगळं म्हणजे अरे स्वयंपाक सोडून सगळं येतं म्हणजे हुशार आहे असं हा असं म्हणणं आहे त्यांचं. हुशार आहे सगळ्या कामात हुशार आहे. दिसायलाच पा. पण तुला स्वयंपाक हॉटेलमध्ये खावा लागेल भाऊ. चालते तिला पण घेऊन जाऊ आपण. तिला विचारून पाहिजे ना. पण चालेल ना. तिचं कसं आहे माहिती का? पण घरातल्या दोन भांडे येतात ना तुमच्या मुलीला. नाही ते नाही जमणार. फक्त पुरला 2 कामं परफेक्ट येतात. कोणचे कोणचे. खाणं झोपणं. हा तुला भांडे येताना अण्णा थोडे त्यांचा ताळमेळ दिसत नाही पाहुणे असं वाटतंय मला. तुला पाय बर का माझ्या गळ्यात सौदा यायला नको. मग काम तू गप्प ना तुला दुधापेवाले चिड लावून काम. तू परत म्हणशील विचारलं पुसलं नाही तुला काही चर्चा विचार भाऊ हे माझ्या. 2 काम आहे ना परफेक्ट. हा ओ बाई या बस सकाळी 8 तिकडं मी दुबईला असतो ना तिथं माझ्या घरी आहे बाई कामाला आहे. नाही पण तिला ना म्हणजे खाते. तुम्ही दुबईला बाहेर ठेवले का? हा म्हणजे घरातलं काम करायला पाहिजे तिथे. हा मला वाटलं दुबईला जर बाहेर ठेवलं ऐका असेल. शिक्षण तर झालं ना पुरीचं का नाही झालं. शिक्षण खूप झालं. काय झालं दुपार पोहोच जात होती ती. हा दुपारपर्यंत कोणत्या कॉलेजला ते एमडीला. आणि सकाळी अण्णा मला सोडत होते हा दुपारी सर काही मेहंदी बिंदी ब्युटी पार्लर काही कोर्स नाही नाही ते नाही ते नाही ते नाही. तिला ना काय येतं माहिती का? तिनं घरच्या घरी बिझनेस तयार केलाय. नाही काही गाणं बिणं डान्स बीस नाही 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 तिचा बिझनेस आहे घरच्या घरी बिझनेस आहे. अण्णा खूप मोठा बिझनेस तिला. गाणं काय म्हणते आपली ती? म्हणायला लावा ना एक गाणं. नाही नाही गाणं ते का काही नाचिन बिचिन नाही समजले का तुम्ही? नाही रे तसं नाही ही काय म्हणते बाई त्यांची बहीणच आहे नी. ती शाळेमध्ये गाणं म्हणत होती. कशी
म्हणायची तशी म्हणू द्या ना मग कोणचं तेव्हा तरी. तेव्हा तीच लाव तेव्हा मग तिचा आवाज कळेल का मुकी का काय आम्हाला काय नाही कळेल मुक्की नाही बोलते ती मग तिला बोलायला लावा अण्णा म्हणू मग तिचे पाहुणे तिला इच्छा आहे दत्त दत्त कळलं नाही लदा लय भारी गाणं म्हणती. मतली गलती हा मग आणि हे जीवन उत्ता पाणी तिला साथ देतो जीवन उत्ता पाणी आहे अण्णा दुधलं होतं ना दुसरं 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 म्हण दुसरं दुधलं कोणतं म्हणू ते म्हणा कोंबडी पळे तंगडी धनु तंगडी मेत होता मेत आले काय ते दुखता नाही नाही ते तंगडी तंगडी कोंबडी कोंबडी तलाली टंगली दलू न लागली तलाली लागली कोंबडी तलाली लागली मस्त 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 एकदम बेस्त हा. ऐका आयला तिचा आवाज काय तकडा आहे बाबा 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 बरं मी काय माझी होतो बोबडी ओळली अण्णा मला आवडलंय बरं जाऊन दे मरते तुला नवरी पटली ना बाहेर कुठं काय लपडा पिडा करेल का नाही नाही बाबा अजिबात नाही आमची एवढी चांगली पोरगी. दादा पण मी काय म्हणतो अण्णा त्याला म्हणून नंतर चालू 500 गेले ना ए भाऊ आमच्या पोरीला तूच लग्न करायचं तुझ्याशीच लग्न करायचंय. हा बरं तुम्ही ना कंपनी डिफॉल्ट आहे एका पडली पडली आमच्या पोरीला ना तुझ्याशीच लग्न करायचंय. ऐका हा जो पोरगा आहे ना एकुलते एक बापाचं एकुलते एक कार्ट आहे म्हणजे तेव्हा म्हणजे? म्हणायचे कार्ट तेव्हा म्हणायचे त्याला ते पण कुत्रं त्याला पूर्वी कार्ट म्हणायचे गावामध्ये हा का? पण कार्ट म्हणता म्हणता तो झाला इंजिनियर एकदम दुबईचा हा कुठला दुबईचा. अबुधाबी ना नाही दुबई दुबई दाबून दाबून ते दाबी काय रे इकडे आपल्या दुबईला तू कोणत्या दाबी मध्ये राहतो अबुधाबी हा अबुधाबी हा, बरं काय पेमेंट पडतं कापून कापून 1.5-2 लाखाच्या वर पेमेंट नाही आमची मुलगी ना घरी बिझनेस काढलाय तिला. हा घरी मोठा बिझनेस आहे कसा? तिला. लांबून लांबून ऑर्डर येते तिला जपान असं ए मोठा बिझनेस दिसतो बघ आमचं. फॉरेन फॉरेन जपान कसला बिझनेस आहे ती घरच्या घरी गोदडी सुविधी अरे बापरे मोठा बिझनेस म्हणजे गोताळेला एवढं मार्केट आहे डायरेक्ट डायरेक्ट इकडे शिल्प्या करून गोदडी जातात असं एका गोदडी माग ती 500 रुपये कमी ती रोजच्या हजार डॉलरनी पेमेंट येत असेल तुम्हाला मग मी काय म्हणतो याला बी ठेवू का तिथं याची काम याच्या कामापेक्षा दोघं गोदडे शिवते. दोघं गोताळी शिवते नाही, एक जरी शिवून एक जणी विकायचं काम करायचं असं तू गोताळी या गोदडी असं आहे ना हा जर तुम्ही मार्केटला नवरीला काय दोन शब्द विचारायचे विचारून घ्या विचारून घ्या दोघं विचारून घ्या ऐका तुला काय विचारायचं रीत सर दोघं प्रेमाने विचारा भांडण करू हा दोघं जाऊ द्या ऐका त्यांना 10 मिनिटं द्या वाटलंच 5 मिनिटं घंटी वाजवतो आम्ही हा लावा टाइम लावा वाटलंच कुठे काय नाही काय नाही जाऊ द्या हा जाऊ दे या जाऊ माणूस हा काय बस होता माग पुढे सरकत हा चालूच राहते काय आपला तुम्ही विचारून घ्या बोला. आपला देश मोठा आहे एक पाहुणे तोपर्यंत द्या काच सुपारी काय असेल द्या ना नाही नाही ते आम्ही सगळं बंद केलं बंद केलंय हा या जाऊन या जाऊन या जाऊन या आणि पेरूचा बिरूचा आंब्याचा बाग असेल तर पाहून या बरं चला चला इथं या इथं इथं चांगलं दिसतोय जरा इथंच बसू आपण बता 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 बसा काय तर तुम्ही तिथलं काय तामताल त्या दुबईला आणि मी खोल फिटिंगचं काम करतो मी पण येत जाईल चालेल ना तामतालायला नाही तू घरीच थांबायचं न तो कलमत नाही मला नाही का नाही चालेल ना माझ्यासोबत घेऊन जाईल ना मी तुला हा चालेल ऐका ना चला ना पप्पी द्या या अरे होतं दे ना काही अजून त्याला का लग्न बाकी ना पप्पी देऊ ना लागण्यात आधी कधी तमदल मला तू कुठं दिली घ्यायच्या आधी कोणाला पप्पी हा लोदत त्या रोजच लोदत त्याचे ते 500 रुपये भेटतात ना मला ए बाबा हा दादा हो ओ दादा दादा काय झालं सापी पोटा काय होतं साप होतं पोरगी काय म्हणते मला थोडी इकडे ये बाबा काय झालं अण्णा सांगा ना पप्पी देऊ म्हणे पप्पी म्हटलं लग्नानंतर देऊ ना पोरगी काय म्हणते म्हटलं काय कोणाला दिली का पप्पी रोजच देते म्हणे, त्याच्यात 500 भेटतं म्हणे मला. नाही ना भाऊ गावातले एक पोर सोडेल नाही ए एक पप्पी द्यायला काय मी देऊ का मग? लोदत देता ए बाबा तू दे मी चाललो नाही नाही मला नाही करायचं बाबा जाऊ दे जरा. पप्पी काय पाचशे रुपये घे पप्पी अरे घे रे. पैसे नाही पैसे लागतील
का फुकाटे का वाटो पडली म्हणजे आता पप्पीची तिला वेगळे रेट पाहिजे, आहे. हा पपीची वेगळी पाहिजे वेगळी ए बाबा बसा खाली. लो देतात ते पाहिलं आम्हाला रोज म्हणजे हे 500 वेगळे पप्पीचे 100 हा वेगळे. लो पाते पाते आता अरे इथं पप्पीचे पैसे लागतात इथं चाल तू अरे पण तुला बायको करायची की नाही? नाही नको ही पोरगी नको ए, असं नाही राहत लग्न रे. केलं ना लग्न पप्पी केलं दिली, तुमच्या इतक्या गावात हो. तुमची पप्पी किती तर ती मी पैसे काय देईल. म्हणतो पप्पी ऐका पप्पी द्या ना ती चप्पी द्या 100 रुपये फोन पे सांगू का नाही नाही या पाहुण्याला शंभरात काय कामाचे परवडत वेगळे का हो? शंभरात काय परवडत या पाहुण्याला तिथे सगळ्यांना पप्पी दिली 500 रुपये एका पप्पीची राहते अरे बाबा यासाठी लग्न करताय का बिझनेस मी खोल ना हिचे पप्पे देत बसेल ना तिथे. चाल बाई काय फसवलं तुला जर 500 तर भेटले ना आजची बोनी कमी झाली 500 झालं ना एकच बोनी झाली आज. अजून 500 भेटले असते हा ना मटणाला घातले असते आपण आ, तो एकला टमाटम बोलतो होता रे त्याच्याकडून पैसे काढायचे त्याची मागं. काला मुके घेते ते कसं बरं मी काय होतो कालचे 1500 येले काल 2 पाहुणे आलते ना आणि 3 ये झाले 500 राहू तुमच्याकडे अजून एखादा आणा किराणा करून आज मटण बिटन घेऊन या. पाहा एखादा अजून फोन येतो का कोणाचा पाहू ना फोनची वाट पाहतो मी. आहे ना हा ना 500 अजून भेटले हेच काम करायचं फक्त पैसे काढायचे बस काय लग्न करते हा काय लग्न केलं आपली खायची पंचायत होईल. मग चांगले पाहता थोडीशी पुढचे लोक नाही आता आहे ना आता रेट वाढून घेऊ 1000चा रेट वाढून 1000चा रेट वाढता हे पैशात नाही परवडत 500 रुपये नाही पोहे बियाच्या भानगडीत नाही पडायचं नाही नाही त्याला ते दगडी पोहे तशी भिजते ते भिजलेच का आता बोकड्याचं मटणच झालंय 800 रुपये किलो मग 1000 रुपये सांगत जा जरा नाही आता इकडून पुढे आपला रेट वाढून घेऊ हा 1500 रुपये नवरी पाहायची आता 500 कमी भेटले चल चला दे पिशी मला कुठं चालले आता पिशी मटण आण चांगलं पहा बरं का येताना पण एखादा मटण आलचे भेटलं तर